शिक्षण सुरू नवीन एज्युकेशन उपक्रमाअंतर्गत मी श्रीमती सीमा रमेश कुऱ्हाडे, गैबन शाहनगर उच्च प्राथमिक मनपा मराठी शाळा कुर्ला पश्चिम एल विभाग आपले सर्वांचे स्वागत करत आहे। विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा वार आहे सोमवार आणि आजची दिनांक आहे 10 जानेवारी 2022 आणि आजचा सुविचार बघा मी काय लिहिला आहे। नियम व स्वच्छता पाळा आणि कोरोना टाळा। आमच्या लहानपणापासून आम्ही हा सुविचार वेगळ्या पद्धतीने ऐकत आलो। कसा तो मी सांगते की स्वच्छता पाळा, रोगराई टाळा किंवा आजारांना पळवा, असं आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकत आलो। पण आता परिस्थितीनुसार हा सुविचार मी असा लिहिलेला आहे। तुम्हा सर्वांनाच माहित आहे की आपल्या देशामध्ये, केवळ आपल्या देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीमुळे सगळे त्रस्त झालेले आहेत। आपण आपलाच अनुभव घेतलेला आहे। 15 दिवसापूर्वी शाळा सुरू झाल्या, परत बंद कराव्या लागल्या, कारण का ते ह्या कोरोनाच्या संकटामुळे। मग बाकीचे आजार नाहीत का? आहेत, पण हा जो कोरोना आहे, त्या कोरोनाचा जो प्रसार आहे, हा प्रसार जलद गतीने होत असतो। एका व्यक्तीला झाला तर ती व्यक्ती आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेक व्यक्तींना काय करते? बाधित करते। म्हणून आपण काय करायचं आहे? त्याची काळजी, आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, नियम पाळायचे आहेत। म्हणजे काय करायचं आहे की शक्यतो गर्दीत जाणे टाळायचं आहे। अगदी गरज असेल तेव्हाच जायचं आहे। त्याचबरोबर काय करायचं आहे? मास्कचा वापर हा करायचाच आहे आणि हात आपले नेहमी आपल्या जवळ काय ठेवायचं? एक सॅनिटायझरची बॉटल ठेवायची आणि आपले हात काय करायचे? सॅनिटाईज करत राहायचे, सतत सॅनिटाईज करत राहायचे। घरी आल्यानंतर सुद्धा आपले जे हात आहेत, हे आपले हात, आपलं तोंड, नाक आणि डोळे यांना लगेच त्यांना स्पर्श करायचा नाहीये, कारण ह्या विषाणूचा प्रसार ह्या 3 माध्यमातून होत असतो। आणि आपले हात स्वच्छ हँड वॉशने किंवा आपल्या घरात जो साबण असेल त्याने स्वच्छ धुवायचे आहेत। वारंवार हात धुणे, स्वच्छता पाळणे, नियम पाळणे हे आपण करायचं आहे। हे सातत्याने तुम्हाला आता जवळजवळ 2 वर्ष होतील आणि 2 वर्ष झाले ह्या सूचना तुम्हाला वारंवार देण्यात येतात, तर सगळ्यांनी ते लक्षात ठेवा। ओके, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया। आपला आजचा विषय आहे त्रिकोणांची एकरूपता। विषय गणित आणि घटक आहे त्रिकोणांची एकरूपता, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स। आता त्रिकोण इयत्ता 7वी पासून किंवा त्याच्या मागील इयत्तांपासून आपण त्रिकोणाची ओळख तुम्हाला झालेली आहे। त्रिकोणाचे तुम्ही प्रकार अभ्यासले आहेत, त्याचबरोबर त्रिकोणाचे गुणधर्म पण अभ्यासलेले आहेत। आज आपल्याला या त्रिकोणांची एकरूपता शिकायची आहे। त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय आहे ते बघायचं आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही विषय शिकताना आपल्याला त्याचा पाया व्यवस्थित माहित असला पाहिजे। जर आपला एखाद्या विषयाचा पाया व्यवस्थित असेल ना, तर तो विषय आपल्याला परफेक्ट लक्षात राहतो। म्हणून मी प्रत्यक्ष आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर काही मागील तुमची उजळणी घेणार आहे। तुम्ही हे शिकले असणार आहे, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं असणार आहे, पण अनवधाने ते कधी आपलं लक्ष नसेल, काय असेल तर आपल्या लक्षात राहत नाही। तर आपण थोडं ते आठवूया, त्याची उजळणी करूया आणि पुढे जाऊया। तर विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपल्या अंकगणितामध्ये शून्याला फार महत्व आहे। आपण हा शून्य म्हटलं की त्याला निग्लेक्ट करतो। काय शून्य? शून्य उत्तर आलं, काय उत्तर आलं असं आपण पटकन म्हणतो। पण हा शून्य जसा अंकगणितामध्ये फार महत्वाचा आहे, कारण का तर जेव्हा आपल्या मोज संख्या तयार झाल्या किंवा नैसर्गिक संख्या तयार झाल्या 1 2 3 4 आणि जर हा शून्य नसता तर ती संख्या, शेवटची संख्या 9 पर्यंत येऊन थांबली असती। पण हा शून्याचा शोध लागल्यामुळे पुढची संख्या तयार झाली 10 आणि मग 10च्या नंतर पुढे 11 12 आणि अशा असंख्य संख्या आपल्याला मिळाल्या।
म्हणजे अंकगणितामध्ये ह्या शून्याला महत्व आहे, तसं भूमितीमध्ये हा जो पॉइंट आहे ना, पॉइंट किंवा त्याला काय म्हणतात, बिंदू असं म्हटलं जातं. आणि ह्या भूमितीमध्ये ह्या बिंदूला फार महत्व आहे. आता हा बिंदू म्हणजे काय रे, तुम्हाला माहित आहे हा बिंदू म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगते बिंदू म्हणजे काय, की ज्याला लांबी, रुंदी आणि जाडी नसते, परंतु ज्याला अस्तित्व असतं, असा टिंब म्हणजे काय, बिंदू. लक्षात आलं तुमच्या? की ज्याला लांबी, रुंदी, जाडी नसते, परंतु ज्याला अस्तित्व आहे, असा टिंब म्हणजे बिंदू किंवा पॉइंट असं म्हटलं जातं. आणि ह्या बिंदूला काय केलं असतं, नाव समजा आपण दिलं बिंदू ए किंवा बिंदू बी, बिंदू सी, अशा प्रकारे आपण त्याला नाव देऊ शकतो. कारण भूमितीमध्ये हा बिंदू महत्वाचा आहे, कारण ह्या बिंदूमुळेच आपल्या ज्या भौमितिक आकृत्या आहेत ना, त्या तयार होतात. आता लक्षात घ्या, इथे मी हे दोन बिंदू घेतलेले आहेत. एका रेषेतील हे दोन बिंदू घेतले आणि ह्या दोन बिंदूंना मी जोडलं, तर तुमच्या परिचयाची आकृती तुम्हाला दिसेल. तर ही काय तयार झालेलं आहे, हा एक रेषाखंड तयार झालेला आहे. त्याला समजा मी नाव दिलं ए बी. काय झालं की दोन बिंदू ना जोडल्यामुळे काय झालेलं आहे, ही आकृती तयार झालेली आहे. आणि ही कुठली आहे, रेषाखंडाची आकृती आहे. ही तुमच्या परिचयाची आहे. आता केवळ हे दोन बिंदू आहेत का, नाही, तर ह्या दोन बिंदूंच्या मध्ये असंख्य बिंदू आहेत, असंख्य बिंदू. आणि मग ह्या बिंदूंचा समुच्चय होऊन ही काय झालेली आहे, रेषाखंडाची आकृती तयार झालेली आहे. आता हा जो रेषाखंड आहे, त्या रेषाखंडामध्ये ए आणि बी हे जे ते दोन बिंदू आहेत, त्याला काय म्हणतात, अंत्यबिंदू. रेषाखंडाचे काय म्हणतात, अंत्यबिंदू असं म्हणतात. ए आणि बी रेषाखंडाचे अंत्यबिंदू. आता ह्या रेषाखंडाचं आपण वाचन कसं करतो, तर ह्या रेषाखंडालाच रेख असंही म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला सेगमेंट म्हणतात. सेगमेंट ए बी किंवा रेख बी ए, असं दोन्ही प्रकारे ह्या रेषाखंडाचं आपण नाव वाचतो. रेषाखंड किंवा रेख ए बी किंवा रेख बी ए, असं दोन्ही प्रकारे आपण त्याचं नाव असतो. हे तुम्हाला मी का सांगते, की तुम्हाला जेव्हा आपण पुढचा भाग शिकणार आहे, तेव्हा ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आता हा जो रेषाखंड आहे, आता मी हा दुसरा रेषाखंड घेतला आणि हा रेषाखंड एका बाजूने वाढवून असं बाण दाखवला, हा बाण दाखवला. तर ही जी आपली आकृती तयार झाली, ही आकृती कसली तयार झालेली, परत काढते इथे बघा. ही जी आकृती तयार झाली आहे, ही आकृती कसली तयार झालेली आहे, किरणाची आकृती तयार झालेली आहे. आणि हा जो किरण आहे, ह्या किरणाचा टी हा काय आहे, आरंभ बिंदू आहे. टीला काय म्हणतात, आरंभ बिंदू. इथे रेषाखंडामध्ये आपण काय म्हटलं होतं, की हे रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत आणि पी हा किरणाचा काय आहे, आरंभ बिंदू आहे. कारण एका साईडला किरण कसा अनंत आहे. आता ह्या किरणाचे नाव वाचताना आपण कसं वाचणार, तर किरण PQ. कसं वाचणार, किरण PQ असंच याचं नाव वाचणार, कारण त्याचा आरंभ बिंदू आहे तो स्टार्टिंगला घ्यायचा. आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही ह्या किरणाचं नाव किरण QP वाचलं, तर हे काय आहे, चुकीचं आहे. कारण किरणाचं नाव असताना त्याचा जो आरंभ बिंदू आहे, तो आपण काय घ्यायचा आहे, प्रथम घ्यायचा आहे. लक्षात येते ना तुमच्या? समजा मी अशी दुसरी आकृती काढली आणि इथे बघा नाव दिलं एक्स वाय, किरण एक्स वाय. याचं नाव कसं वाचायचं, किरण एक्स वाय. किरण वाय एक्स वाचायचं नाही. हे अगदी बेसिक गोष्टी आहेत, त्या अगदी तुम्हाला माहित असल्याच पाहिजे. किरण एक्स वाय म्हणजे किरणाचं नाव असताना आपण काय करतो, की त्याचा जो आरंभ बिंदू आहे त्याच्यापासून नाव वाचायला सुरुवात करतो. पुढे आपण जर
जो किरण आहे एका बाजूने अनंत होता आणि जर दोन्ही बाजूने आपण असं बाणाच्या खुणा केल्या तर ती आकृती कशाची तयार होते? रेषेची आकृती तयार होते. तुम्हाला माहिती आहे. आता ही रेषा आहे, याला नाव समजा दिलं एक्स वाय, तर ही रेषा एक्स वाय किंवा रेषा वाय एक्स असं दोन्ही पद्धतीने हिचं नाव वाचू शकतो. रेषा एक्स वाय किंवा रेषा वाय एक्स किंवा कधी कधी रेषेला असं सिंगल नाव पण दिलेलं असतं. मग हे काय? रेषा एल. लक्षात येते ना तुमच्या? की अशा प्रकारे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत म्हणून मी तुम्हाला सांगते. आता आपण बघितलं दोन बिंदू, एका रेषेतले बिंदू घेतले, त्याच्यापासून आपल्याला रेषाखंड मिळाला. आता पुढे बघा, मी समजा या ठिकाणी तीन बिंदू, एका रेषेत नसलेले तीन बिंदू घेतले. एका रेषेत नसलेले म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? नैक रेषीय बिंदू म्हणतो. आणि हे तीन एका रेषेत नसलेले बिंदू मी रेषाखंडाने जोडले. कशाने जोडले? रेषाखंडाने जोडले. लक्षात येते ना? एका रेषेत नसलेले तीन बिंदू मी काय केले? रेषाखंडाने जोडले आणि आपल्याला आकृती कोणती मिळाली? त्रिकोणाची आकृती मिळाली. लक्षात आलं ना तुमच्या? की एका रेषेत नसलेल्या तीन बिंदूंना रेषाखंडाने जोडून जी बंदिस्त आकृती तयार झाली त्या आकृतीला काय म्हणतात? त्रिकोण असे म्हणतात. हे तुमच्या लक्षात आलं का? तर आता हा जो त्रिकोण आहे याला मी समजा नाव दिलं त्रिकोण ए बी सी. हा कोणता त्रिकोण झाला? त्रिकोण ए बी सी. आता तुम्ही मागील इयत्तांमध्ये शिकलेला आहात. त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात, त्रिकोणाला तीन बाजू आहेत. हे तीन शिरोबिंदू ए बी सी, तीन बाजू आहेत. त्रिकोणाला तीन बाजू आहेत. हे पण लक्षात आलं तुमच्या? आता हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचं आपल्याला काय करायचं आहे? नाव वाचायचं आहे. आता ह्या त्रिकोणाची नावं तुम्ही कशी वाचणार? बघा मी सांगते. हा त्रिकोण ए बी सी हा एक प्रकारे झाला त्रिकोण ए बी सी. त्रिकोण ए बी सी. मुलांना वाटतं की हा वरती हा त्रिकोणाचा हा शिरोबिंदू ए दिलेला आहे म्हणजे ह्या त्रिकोणाचं नाव फक्त एबीसीच असं वाचायचं, असं तुमचा गैरसमज होतं. तर तसं नाहीये. ह्या त्रिकोणाचं नाव आपण किती प्रकारे वाचू शकतो ते बघा. त्रिकोण ए बी सी हा, किंवा दुसरा प्रकार त्रिकोण, आता ए बी सी वाचलं, त्रिकोण ए बी सी किंवा त्रिकोण सी बी ए. त्रिकोण ए बी सी किंवा त्रिकोण सी बी ए असंही त्याचं नाव वाचू शकतो. त्याच्यानंतर दुसरा, आता हा आपण घेऊया शिरोबिंदू बी पासून सुरुवात करूया. त्रिकोण बी सी ए किंवा ह्या आणखी कोणत्या प्रकारे वाचा? त्रिकोण बी सी ए किंवा त्रिकोण ए सी बी. त्रिकोण ए सी बी. त्याच्यानंतर आता आपण हा शिरोबिंदू पासून सुरुवात करूया. त्रिकोण सी ए बी. त्रिकोण सी ए बी आणि मग कुठला घेतला? सी ए बी किंवा त्रिकोण बी ए सी. बघा एका त्रिकोणाचं नाव आपण किती प्रकारे वाचू शकलो? 6 प्रकारे आपल्याला एका त्रिकोणाचं नाव वाचता येतं. हे लक्षात ठेवायचं. तर ह्या गोष्टी माहित असणं फार आवश्यक आहे. ह्या त्रिकोण जर आपण एखाद्या कागदावर कापला आणि असं रोटेट करत गेलो तर आता इथे त्रिकोणाचा पाया बीसी दिसला. हा बीसी हा त्रिकोणाचा पाया आहे. त्रिकोण ज्या बाजूवर उभा असतो त्याला त्या त्रिकोणाचा पाया म्हणतात. मग हा त्रिकोणाचा पाया आहे. जर आपण तो रोटेट केला आणि समजा एसी जर इथे आणले तर तो त्रिकोणाचा एसी हा पाया होईल. म्हणजे ह्या त्रिकोणाला 3 पाया आहेत, 3 शिरोबिंदू आहेत. आता हे शिरोबिंदू कोणते आहेत त्रिकोणाचे? बघा त्रिकोणाचे शिरोबिंदू
आता ह्या त्रिकोणासाठी एक साइन वापरलं जातं, त्रिकोणाचे शिरोबिंदू. शॉर्ट मध्ये आपल्याला लिहायचं असेल त्रिकोणाचे शिरोबिंदू. कुठला आला? तर बिंदू ए, त्याच्यानंतर बिंदू बी आणि बिंदू बी आणि बिंदू सी. हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू झाले. ए, बी, सी हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू झाले. त्याचबरोबर हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण जो आहे त्याच्या प्रत्येक शिरोबिंदूशी काय असतो? कोन तयार होतो. काय तयार होतो? कोन तयार होतो. मग किती कोन तयार होणार? जेवढे शिरोबिंदू तेवढे कोन तयार होणार. मग कोणते कोन झाले? कोन ए, कोन बी आणि कोन सी. मग ह्या त्रिकोणाचे कोन कोणते झाले? कोन ए. आता हा जो कोन ए आहे, कोणाचं नाव एक सिंगल अक्षर घेऊन सुद्धा लिहू शकतो, किंवा काय करायचं, किंवा 3 अक्षराने पण त्या कोणाचं नाव लिहू शकतो. तुम्हाला दोन्हीची काय झाली पाहिजे? माहिती असली पाहिजे. आता हा कोन ए आहे, कोन ए, किंवा याचं नाव कसं वाचणार? कोन बी ए सी किंवा कोन बी ए सी. कसं वाचणार? कोन बी ए सी. तुम्हाला माहिती नाही, असा एका रेषेत नसलेल्या किंवा एकच आरंभ बिंदू असलेल्या 2 किरणांच्या संयोगाने काय तयार होतो? कोन तयार होतो. काय तयार होतो? कोन. एकच आरंभ बिंदू असलेल्या 2 किरणांच्या संयोगाने, आता हे किरण कसे आहेत? एका रेषेत नसलेले 2 किरण आहे, त्यांच्या संयोगाने कोणाची आकृती तयार झाली. आणि हा कोणाचा काय आहे? आरंभ बिंदू आहे. आणि कोणाचं नाव असताना कोन ए बी सी, म्हणजे हा त्याचा शिरोबिंदू आहे, तो मध्येच आला पाहिजे. कोणाचं नाव असताना हा शिरोबिंदू कुठे? मध्येच आला पाहिजे. म्हणजे ह्या कोणाचं नाव आपण कसं वाचणार? कोन ए बी सी किंवा कोन सी बी ए किंवा नुसता कोन ए. आले की नाही? तसंच इथे आहे, कारण हा इथे काय झालेला आहे? हा कोन तयार झालेला आहे. मग ह्या कोणाचं नाव कोन बी ए सी किंवा कोन सी ए बी. काय येणार? किंवा कोन सी ए बी. ह्या अगदी बेसिक गोष्टी आहेत, त्या तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता हा दुसरा कोन, इथे कोणता कोन झालाय? कोन बी. कोन बी. आता ह्या कोणाचं, कोन बी चं नाव आपल्याला 3 अक्षरामध्ये लिहायचं, तर कसं लिहिणार? आता हा शिरोबिंदू आहे कोणाचा? कोन ए बी सी. कसं लिहिणार? किंवा कोन ए बी सी किंवा सी पासून सुरुवात केली उलटी, तर कोन सी बी ए. कोन सी बी ए. लक्षात येते ना तुमच्या? आता तिसरा कोन आहे कोन सी. हा काय आहे? कोन सी किंवा 3 अक्षरामध्ये ह्या कोणाचं नाव आपण कसं वाचणार? कोन सी, म्हणजे कोन बी सी ए किंवा कोन ए सी बी. लक्षात आलं ना तुमच्या? कोन बी सी ए किंवा कोन ए सी बी. अशा प्रकारे आपण ह्या त्रिकोणाचे कोन लिहिलेले आहेत. त्रिकोणाचे 3 कोन, 3 शिरोबिंदू, आणि आता त्रिकोणाला काय असतात? 3 बाजू असतात. त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू. त्या 3 बाजूंची सुद्धा आपण नावं काय आहे ते बघूया. आता त्रिकोणाच्या बाजू. काय आहेत रे बाजू? त्रिकोणाला 3 बाजू. कोणत्या 3 बाजू आहेत बघा? ही बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू सी ए.
मग ही त्रिकोणाची प्रत्येक बाजू म्हणजे काय आहे, एक रेषाखंड आहे. मग आपण त्रिकोणाच्या बाजू लिहिताना बाजू शब्द वापरा किंवा रेख शब्द, रेख म्हणजे रेषाखंड. मग ही त्रिकोणाची बाजू ए बी आहे किंवा रेख ए बी. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं रेषाखंडाचं नाव दोन प्रकारे आपण वाचतो. मग हा रेख ए बी आहे किंवा मग याच नाव आपण कसं वाचणार, रेख बी ए. लक्षात आलं तुमच्या, रेख ए बी किंवा रेख बी ए असं दोन प्रकारे आपण त्याचं नाव वाचू शकतो. आता दुसरी बाजू कोणती आहे, रेख बीसी. रेख बीसी हिचंच नाव आपण कसं वाचणार, रेख सीबी कसं वाचणार किंवा रेख सीबी. आणि तिसरी बाजू आहे काय, रेख सीए किंवा रेख ए सी. रेख सीए किंवा रेख एसी. अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या ते जे बाजू आहेत त्यांची नावं दोन प्रकारे आपण कशी वाचतो हे लक्षात आलं तुमच्या. मग हा त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहेत आणि ह्या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. म्हणजे हे त्रिकोणाचे एकूण किती घटक आहेत, हे 6 घटक आहेत. त्याचबरोबर हे त्रिकोणाचे कोन आणि त्रिकोणाच्या बाजू यांचं हे तुम्हाला समजलं. पुढे जायचं आहे आपल्याला की ह्या त्रिकोणावर आणखी प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला माहित आहे बाजू समोरील कोन कोणता किंवा कोणासमोरील बाजू कोणती, लगतचे कोन कोणते, ऍडजस्टंट अँगल कोणते आहेत, अपोजिट अँगल टू साइड कोणते आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग आता ते प्रश्न कुठले विचारतात ते आपण बघूया. हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. त्रिकोणाचं नाव आपण किती प्रकारे वाचलं, 6 प्रकारे वाचलं. त्रिकोणाचे आपल्याला शिरोबिंदू मिळाले ए बी सी. त्रिकोणाचे 3 कोन मिळाले, 3 बाजू मिळाल्या. म्हणजे त्रिकोणाचे 3 कोन आणि त्रिकोणाच्या 3 बाजू हे त्रिकोणाचे काय आहेत, घटक आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा म्हणजे तुम्हाला जे पुन्हा एकदा ते बघता येईल. लक्षात आलं की नाही. आता याच्यावर कोणते प्रश्न विचारले जातात ते बघूया. तर या ठिकाणी समजा मी इथेच लिहिते तो प्रश्न. असा प्रश्न विचारला जातो, तो कोन ए समोरील बाजू कोणती. काय आहे, कोन ए समोरील बाजू कोणती. बाजू कोणती. कोणत्या त्रिकोणामध्ये, ह्या एकाच त्रिकोणाचा आपण अभ्यास करतोय. त्या त्रिकोण एबीसी मध्ये मी मगाशी ह्या त्रिकोणाचं नाव लिहायला विसरले, तर हा आपण त्रिकोणाचं नाव लिहूया, त्रिकोण एबीसी. तर ह्या त्रिकोण एबीसी मध्ये बाजू ए समोरील कोण ए समोरील बाजू कोणती. आता बघा इथे कोण ए आहे, त्याच्या समोरची बाजू कोणती आहे, बाजू बीसी. काय आहे, बाजू बीसी. म्हणजेच काय, रेख बीसी. हे आपलं उत्तर आलं. लक्षात आलं की नाही तुमच्या, की कोण ए समोरची बाजू कोणती आहे, बाजू बीसी. जर असा प्रश्न विचारला कोण बी समोरची बाजू कोणती आहे, तर तुम्ही काय सांगणार, बाजू एसी. कोण सी समोरची बाजू विचारली तर कोणती सांगणार, रेख एबी. कुठलाही प्रकारे विचारलं, कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला तो समजला पाहिजे. आता दुसरा प्रश्न कोणता विचारला जातो, की समजा कोन बी हा जो कोन बी आहे, हा कोन बी कोणत्या बाजू समोर आहे, कोणत्या बाजू समोर आहे. बघा प्रश्न कसा विचारला जातो. पहिला विचारला कोण कोणत्या, कोण हा समोरील बाजू कोणती, असा प्रश्न विचारला जात आहे. आता हा कोन बी हा कोणत्या बाजू समोर आहे असा विचारला आहे. कोन बी हा कोणत्या बाजू समोर. शब्द बघा कसे वापरले,
कोन बी हा कोणत्या बाजूसमोरील कोन आहे? विच इज द अपोजिट अँगल टू साइड असं विचारलेलं आहे. मग कोन बी हा कोणत्या बाजूसमोर आहे? तर रेट AC किंवा बाजू AC त्याला म्हणू शकतो. असे प्रश्न तुम्हाला कन्फ्युजिंग करणारा प्रश्न विचारला जातो. तो कोन बी हा कोणत्या बाजूसमोरील कोन आहे? बी समोरील कोन आहे. कोन सी हा कोणत्या बाजूसमोरील कोन आहे? तर ह्या AB समोरील कोन आहे. कोन ए हा कोणत्या बाजूसमोरील कोन आहे? तर बाजू BC समोरील कोन आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचा अजून प्रश्न विचारला जातो की बाजू BC ने, ही जी बाजू BC ने, त्या बाजू BC लगतचे कोन कोणते? बाजू BC च्या लगतचे कोन कोणते? लगतचे कोन ऍडजसंट अँगल त्याला म्हणतात. ऍडजसंट अँगल लगतचे कोन कोणते? हा, ही बाजू BC आहे, तिच्या लगतचे कोन. अर्थात आता बघा, बाजू BC आहे, तिच्या लगतचे कोन कोणते येणार? कोन B आणि कोन C. कोन B आणि कोन C हे आपल्याला उत्तर मिळालं की बाजू BC च्या लगतचे कोन कोणते? ऍडजसंट अँगल टू साइड BC. आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की A आणि B बाजू AB च्या लगतचे कोन कोणते येणार? तर कोन A येणार आणि कोन B येणार. बाजू AC च्या लगतचे कोन विचारले तर काय उत्तर लिहिणार? कोन A आणि कोन C. लक्षात येते की नाही तुमच्या? आता पुढचा प्रश्न असा विचारला जातो, तर समजा कोन A व कोन B यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? कोन A व कोन B यांनी समाविष्ट इन्क्लुडेड साइड, कोन AB आणि कोन B यांनी समाविष्ट केलेली म्हणजे कोन A अँगल B आणि अँगल A यांनी इन्क्लूड केलेली साइड कोणती? कोन A व कोन B यांनी समाविष्ट केलेली बाजू. कोन A व कोन B यांनी समाविष्ट केलेली बाजू. आता कोन A आणि कोन B यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती आहे? तर बाजू AB. बाजू किंवा त्याला आपण रेख सुद्धा शब्द वापरू शकतो. बाजू AB. तुमच्या लक्षात आलं? कोन A आणि कोन B यांनी समाविष्ट केलेली बाजू ही आहे. कोन B आणि कोन C यांनी समाविष्ट केलेली बाजू BC आहे. कोन A आणि कोन C यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती आहे? बाजू AC आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. अपोजिट साइड कोणत्या आहेत? अपोजिट अँगल कोणत्या आहेत? लगतचे कोन कोणते आहेत? लगतच्या बाजू कोणत्या आहेत? आता जर लगतच्या बाजू विचारल्या तर लगतची बाजू कोणती आहे? AB आणि BC ही लगतची म्हणजे शेजारची काय आहे? बाजू आहे. लक्षात आलं तुमच्या? असे विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्रिकोणावर विचारले जातात. हे सगळं तुमचं बेसिक माहिती आहे, ही तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. कारण त्रिकोणांची एकरूपता शिकण्यासाठी हे तुम्हाला वाचन आलं पाहिजे, हे माहित असलं पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? आता आपण पुढे वळूया एकरूपता ह्या शब्दाकडे. आता इथे काय आहे? त्रिकोणांची एकरूपता. पण आपल्याला आधी एकरूपता म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. जेव्हा एकरूपता ह्या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात बसेल तेव्हाच आपल्याला पुढे त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय हे लक्षात येईल. काय आपल्याला तपासायचंय आता? एकरूपता. व्हॉट इज कॉंग्रुएन्सी? एकरूपता म्हणजे व्हॉट इज कॉंग्रुएन्सी? एकरूपता म्हणजे काय?
आता विद्यार्थी बालमित्रांनो, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आपल्या आजूबाजूला एकरूपतेची बरीचशी उदाहरणं बघत असता, पण तुम्हाला माहित नसतो की त्याला एकरूपता हा शब्द वापरलेला आहे. कारण तोपर्यंत तुम्हाला त्याचा माहित म्हणजे तुम्ही त्या आकृत्या बघितलेल्या असतात, ऑब्जेक्ट बघितलेले असतात, पण त्याला एकरूप म्हणतात हे तुम्हाला माहित नाही. तर तुमच्या दैनंदिन व्यवहारातील कोणत्या आकृत्या एकरूप आहेत हे मी जरा तुम्हाला सांगते. आता तुम्हाला माहित तुमचं इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक असेल, भाषेचं असेल, गणिताचं असेल, कुठल्याही विषयाचं पाठ्यपुस्तक असेल, भाषा तुमचं स्वतःचं एक पुस्तक, तुमच्या मित्राचं एखादं पुस्तक घेऊन तुम्ही ते बघा आणि काय होतंय ते आता मी तुम्हाला दाखवते. आता इथे या ठिकाणी माझ्याकडे ही 2 गणिताची पुस्तकं आहेत. इयत्ता 7वीची ही गणिताची पुस्तकं आहेत. आता हे जे गणिताची पुस्तकं आहेत बघा, हे एक पुस्तक आहे आणि हे एक 2 इयत्ता 7वीचीच पुस्तकं आहेत. आता हे मी पुस्तक असं काय केलं, एकमेकांवर असं ठेवलं. आता तुम्हाला हे वाटणार पण नाही की ही 2 पुस्तकं आहेत. जेव्हा मी ते असं हलवेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही 2 पुस्तकं आहेत. तर ही काय आहे, एकमेकांवर ही 2 पुस्तकं मी काय केले, तंतोतंत जुळवली आहेत. लक्षात येते की नाही? म्हणजे एक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्ट बरोबर मी काय केलेला आहे, तंतोतंत जुळवला आहे. हा तंतोतंत का जुळला असेल की त्याचा जो शेप आहे, त्याचा आकार आहे, तो अगदी सारखा आहे आणि त्याची त्या ऑब्जेक्टची साईज पण सारखी आहे, म्हणजे त्याची माप पण सारखी आहेत. लक्षात आले की नाही? म्हणजे हे 2 ऑब्जेक्ट मी एकमेकांशी तंतोतंत जुळवले की नाही? मग आता मी या ठिकाणी बघा, मी एखादं पुस्तक घेतलं आणि ह्या पुस्तकाला असं जुळवण्याचा प्रयत्न केला, तर हे पुस्तक ह्या पुस्तकाशी जुळत नाही. कारण का? तर हे जे दुसरं पुस्तक आहे, या पुस्तकाचा शेप पण वेगळा आहे आणि त्याची साईज, त्याचं माप सुद्धा कसं आहे, वेगळं आहे. म्हणून ही 2 पुस्तकं एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. पण एका इयत्तेचं एकाच विषयाचं मी हे पुस्तक घेतलं, ते एकमेकांशी तंतोतंत जुळलं. म्हणजे ही पुस्तकं जी आहे ती एकमेकांशी काय झालेली आहे, एकरूप झालेली आहेत. हा शब्द आपण वापरतो, एकरूप, कॉन्ग्रुएंट टू इच अदर. मी एकावर एक ओव्हरलॅप केले आणि ते काय झालेले आहे, तंतोतंत जुळलेले आहेत. लक्षात आले की नाही? मग ही जी तंतोतंत जुळवण्याची जी क्रिया आहे की ज्या 2 आकृत्या किंवा जे ऑब्जेक्ट एकमेकांशी तंतोतंत जुळतात, पण केव्हा जुळतात, त्यांचा शेप आणि त्यांची साईज जर समान असेल तर ते तंतोतंत जुळतात. लक्षात आले की नाही तुमच्या? हे तुमच्या दैनंदिन व्यवहारातील एक उदाहरण आहे. त्याचप्रमाणे तुम्ही फोटो स्टुडिओ मध्ये जाता आणि फोटोग्राफरला तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो काढायला सांगता. तो तुम्हाला बरेचसे फोटो काढून देतो, पासपोर्ट साईजचे फोटो काढून देतो. नंतर छोट्या छोट्या साईजचे, अगदी स्टॅम्प सारखी साईज असते, छोटे फोटो सुद्धा तो तुम्हाला काढून देतो. आता तुम्ही जर तुमचे 2 पासपोर्ट साईजचे फोटो घेतले आणि ते एकमेकांशी जुळवले तर काय होतं बघा. ते समजा माझ्याकडे हे 2 पासपोर्ट साईजचे फोटो आहेत, पासपोर्ट साईजचे. मी ते 2 फोटो असे एकमेकांवर जुळवले. बघा काय झालेलं आहे, एकमेकांशी हे 2 फोटो काय झालेले आहेत, तंतोतंत जुळलेले आहेत. परंतु मी जर एखादा लहान साईजचा, स्टॅम्प साईजचा जर छोटा फोटो घेतला आणि तो याच्यावर जुळवण्याचा प्रयत्न केला, तो याच्यावर जुळत नाही. कारण याची साईज आणि ह्या फोटोची साईज कशी आहे, वेगवेगळी आहे. शेप सारखा आहे, त्यांचा रेक्टँग्युलर शेप आहे, पण साईज वेगवेगळी आहे. पण मी जर दोन्ही छोट्या साईजचे फोटो घेतले, असे दोन्ही छोट्या साईजचे फोटो घेतले, ते एकमेकांशी काय होतात, तंतोतंत जुळतात. आपल्या लक्षात पण येणार नाही की हे 2 फोटो आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालेले आहे, हे फोटो किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे एकमेकांशी तंतोतंत जुळलेला आहे. का? तर त्याची साईज आणि शेप कसे आहे, सारखे आहेत. हे तुमच्या दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण आहे.
आणखीन एखादं उदाहरण सांगायचं म्हटलंय, तुम्ही कधी कधी जुळी भावंड बघितली असतील, तर ही जुळे भावंडांचे चेहरे आहेत ना, कधी कधी आपल्याला ओळखताच येत नाही. एकदम एक दुसऱ्याशी परफेक्ट मॅच होतात, है की नाही. परफेक्ट मॅचिंग इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट, म्हणजे हे सुद्धा एक एकरूपतेचं उदाहरण आहे. आता तुम्ही रस्त्यावरून जाताना विविध प्रकारची वाहनं बघता, त्याच्यामध्ये कार असतात, टेम्पो असतात, टॅक्सी असतात. पण जेव्हा ह्या वाहनांचं निरीक्षण कराल, समजा एखाद्या कंपनीची एखादी कार असेल आणि ती आणि दुसऱ्या कंपनीची एखादी कार असेल, तर ह्या दोन्ही कार एकमेकांशी परफेक्ट मॅच होणार नाहीत. पण एकाच कंपनीची कार आहे, समजा मारुती कंपनीची सियाज कार आहे एक, आणि दुसरी सुद्धा मारुती कंपनीची सियाज कार आहे. त्या दोन जर कार तुम्ही बघितल्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स करता येणार नाही. त्या अगदी एकमेकांशी तंतोतंत जुळतात, एकमेकांशी त्या फिगर काय होतात, मॅच होतात. आणि दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे आपले हे हात आहेत की नाही, आपले हात. आता ह्या आपल्या हातात, हा माझा डावा हात आहे, हा उजवा हात आहे. मी हे दोन हात असे एकमेकांवर असे ओव्हरलॅप केले बघा. असे ओव्हरलॅप केले, काय झालेलं आहे, एकमेकांशी तंतोतंत जुळलेले आहेत. आपण नमस्कार करतो की नाही, असा एकमेकांशी तंतोतंत जुळलेले आहेत. म्हणजे हा हात आणि हा हात आपण एकमेकांशी तंतोतंत जुळवले आहेत, तंतोतंत जुळतात. आता हाच हात तुम्ही प्रयत्न करून बघा, तुमचे दोन हात एकमेकांशी तंतोतंत जुळतील. पण तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा हात तुमच्या हाताशी जुळवून बघा, तर तो जुळणार नाही. कारण त्याचा शेप जरी सारखा असला तरी त्याची साईज वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या हाताची साईज वेगवेगळी आहे, म्हणजे ते एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाहीत. पण हे बघा, हे एकाच व्यक्तीचे दोन हात, म्हणजे माझे दोन हात आहेत, ते एकमेकांशी काय झालेले आहे, परफेक्ट जुळलेले आहेत. म्हणजे एक आकृती ही दुसऱ्या आकृतीशी तंतोतंत जुळत असेल तर तिला एकरूप आकृती असं म्हणतात. लक्षात आलं की नाही तुमच्या, आता एकरूपता कळली असेल. आणि हाच क्रायटेरिया आपण भौमितिक आकृत्यांसाठी सुद्धा काय करतो, वापरतो, की ह्या भौमितिक आकृत्या एकमेकांशी कशा जुळतात ते आता आपण बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा काय दिसतं रे तुम्हाला, तर हे दोन चौरस दिसतात की नाही, हे दोन चौरस आहेत. हा एक चौरस आहे, दुसरा चौरस. आता बघा, हे दोन चौरस मी एकमेकांशी तंतोतंत जुळवले. काय झालं बघा, आता तुम्हाला वाटणार पण नाही की हे दोन चौरस आहेत. हे एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळलेले आहे, कारण त्यांचा शेप सारखा आहे, त्यांची साईज सुद्धा सारखी आहे. म्हणजे ह्या चौरसाच्या चारी बाजू कशा आहेत, सारख्या मापाच्या आहेत. म्हणून हे चौरस एकमेकांशी तंतोतंत जुळलेले आहेत. एकरूपतेमध्ये त्याचे साईज म्हणजे त्याचं माप आणि त्याचा आकार हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जर त्याची साईज किंवा शेप वेगळा असेल तर ते एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाही. आता मी अजून हा एक चौरस घेतला बघा, हा एक चौरस घेतलेला आहे. आता तुम्ही बघितला तर हा चौरस आहे, हा जो चौरस आहे आणि हा पण चौरस आहे. दोघांचा शेप सारखाच आहे, शेप दोघांचा सारखा आहे, दोन्ही चौरस आकृती आहे. पण दोन्ही एकमेकांवर जर जुळवण्याचा मी प्रयत्न केला तर जुळणार नाही. व्हाय, तर त्यांची साईज वेगवेगळी आहे. हा चौरस मोठा आहे, हा चौरस छोटा आहे. म्हणजे हे चौरस एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाही. ही झाली चौरसाची एकरूपता. त्याचप्रमाणे दोन आयत आहेत बघा, हे दोन काय आहेत, आयत आहेत. असे बघा रिफ्लेक्शन दिसतं. आता हे दोन आयत आहेत, तुमच्या लक्षात आले, हे दोन आयत आहेत. ही आयताची लांबी, ही आयताची रुंदी आहे. आता हे दोन मी आयत एकमेकावर ओव्हरलॅप केले बघा, एकमेकांशी तंतोतंत जुळले. आता हे तुमच्या लक्षात पण येणार नाही की हे दोन आयत आहेत. जेव्हा मी हलवणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार.
म्हणजे याचाच अर्थ काय, हे आयताची लांबी, हे आयताची रुंदी, दोन्ही आयतांच्या लांबी आणि रुंद्या कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणून ते एकमेकांवर काय ओव्हरलॅप केल्यानंतर काय झाले, एकरूप झाले. लक्षात आले की नाही तुमच्या, की ही आकृती किंवा हे आयत का एकरूप झाले, त्यांची साईज आणि शेप कसा आहे, सारखा आहे. त्याचबरोबर आता पुढचा आपली भौमितिक आकृती आहे वर्तुळ. काय आहे, वर्तुळ. हे एक वर्तुळ आहे, दुसरं वर्तुळ आहे. आता दोन वर्तुळ एकमेकांशी कधी एकरूप होतात रे, तर जेव्हा त्या वर्तुळांची त्रिज्या कशी असते, सारखी असते. दोन्ही वर्तुळ जेव्हा सारख्या त्रिज्येची असतात ना, तेव्हा ती वर्तुळ काय होतात, एकरूप होतात. आता या ठिकाणी बघा, या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, या वर्तुळाची त्रिज्या पण 5 सेमी आहे. हे दोन्ही वर्तुळ मी एकमेकांवर ठेवली. आता तुमच्या लक्षात पण येणार नाही की ही दोन वर्तुळ आहेत, कारण त्यांचा शेप सारखा आहे, शिवाय त्यांचं मेजर, त्यांचं माप, साईज पण कशी आहे, सेम आहे. म्हणून ही दोन वर्तुळ काय झाली, एकमेकांशी एकरूप झाली. आता समजा हा मी वर्तुळ घेतलं बघा, हे वर्तुळ कसं आहे, मोठं वर्तुळ आहे, हे छोटं आहे. आता हे वर्तुळावर मी हे वर्तुळ काय करता बघा, जुळतंय का, हे वर्तुळ मोठ्या वर्तुळावर हे आपण ओव्हरलॅप केलं तर ते नाही जुळत आहे, कारण हे वर्तुळ काय मोठं आहे आणि याची त्रिज्या किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. मग वर्तुळ कधी एकरूप असतात, जेव्हा दोन वर्तुळांच्या त्रिज्या सारख्या असतात, तेव्हाच ते वर्तुळ काय असतात, एकरूप असतात. लक्षात आलं. आता तुम्हाला एकरूपता कळले असेल की ज्या भौमितिक आकृत्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात, पण त्यांची माप आणि त्यांचा आकार सुद्धा सारखे असतात, त्या भौमितिक आकृत्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतात. लक्षात आलं की द फिगर्स which have same size and same shape they known as congruent figures. लक्षात आलं की नाही तुमच्या एकरूपात. आता आपण ह्या भौमितिक आकृत्यांची एकरूपता तपासली. आता आपल्याला पुढे बघायचं आहे एकरूप रेषाखंड कधी असतील. समजा मी या ठिकाणी हा एक रेषाखंड काढला, ए बी हा रेषाखंड काढला, नंतर हा दुसरा एक रेषाखंड काढला, तर हा किती 3 सेमीचा रेषाखंड काढला आणि हा पण 3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढला. तर आता हे दोन रेषाखंड काय झालेले आहेत, दोन्ही रेषाखंडांची लांबी जर समान असेल तर त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. लक्षात आलं. आणि ही एकरूपता दाखवण्यासाठी एक साइन वापरलं जातं. एकरूपता दाखवण्यासाठी कुठलं एक चिन्ह वापरलं जातं बघा. एकरूपता दाखवण्यासाठी चिन्ह वापरलं जातं इक्वल आणि त्याच्यावरती असा हा एस, इन्व्हर्टेड एस काढलेला असतो. काय काढलेला असतो, इन्व्हर्टेड एस असतो किंवा त्याला स्लिपिंग एस असं सुद्धा म्हटलं जातं. आपला हा असा एस आहे, हा फिरवला जातो इथे आणि काढलेला. आता ह्या चिन्हाचा अर्थ काय होतो, या चिन्हाचा अर्थ तर खाली हा जे बरोबर आहे, बरोबर चिन्ह आपण केव्हा वापरतो, समीकरण शिकला. समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू जर सारखी असेल तर आपण हे इक्वल साइन वापरलं होतं समीकरणामध्ये. मग ह्या ठिकाणी ह्या चिन्हाचा अर्थ काय होतो, हे बरोबर चिन्ह आहे, म्हणजे त्याचं काय आहे, माप सारखी आहे. म्हणजेच हा आपल्याला हे बरोबरचं चिन्ह काय सांगतं, सेम साईज. जे दोन ऑब्जेक्ट आहे त्या दोन ऑब्जेक्टची साईज कशी आहे, सेम आहे. आणि वरती हा जो इन्व्हर्टेड एस आहे, हा इन्व्हर्टेड एस आपल्याला काय दाखवतो, सेम शेप. लक्षात आलं तुमच्या. त्या एकरूप चिन्हाचा अर्थ, आपण नेहमी नुसतं एकरूप साइन वापरतो, पण त्याचा अर्थ काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे की नाही. की हे इक्वल म्हणजे सेम साईज आणि हे वरती हा जो एस आहे किंवा हा जो स्लिपिंग एस आहे त्याचा मिनिंग होतो सेम शेप. म्हणजेच एकरूपता म्हणजे काय,
तर दिलेले जे ऑब्जेक्ट आहे त्यांचा शेप पण कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे आणि त्यांची साईज पण कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. लक्षात आलं की नाही? हे एकरूपते चिन्हाचा अर्थ आहे. मग हा जो रेषाखंड आहे म्हणजेच हा एक ए बी हा एकरूप आहे कोणाशी, तर रेख PQ. कारण का, तर त्यांची माप सारखी आहेत. दोन्ही रेषाखंड समान लांबीचे आहेत म्हणून हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. आपण चौरसाची एकरूपता अभ्यासली, आपण वर्तुळाची अभ्यासली, चौकोनाची अभ्यासली, चौरसाची, आयताची आणि वर्तुळाची अभ्यासली. आता बघा ही रेषाखंड कधी एकरूप आहे की तेव्हा त्यांची लांबी समान असते, तेव्हा एकरूप आहे. मग आता आपण कोणाची एकरूपता म्हणजे काय? आता मी इथे हा कोण काढला. सपोज ह्या कोणाचं माप किती आहे, 40 अंश आहे. किती आहे, 40 अंशाचा हा कोण आहे, कोण ABC. आणि मी या ठिकाणी हा दुसरा कोण काढला, कोण XYZ. आणि ह्या कोणाचं माप सुद्धा काय आहे, 40 अंश आहे. किती अंश आहे, 40 अंश आहे. तर ह्या दोन्ही कोणाची माप सारखी आहेत म्हणजे हे दोन कोण कसे आहेत, एकरूप आहेत. जेव्हा कोणांची माप सारखी असतात ना तेव्हा ते दोन कोण कसे असतात, एकरूप असतात. मग हे आपण लिहिणार कसं, कोण ABC एकरूप कोण XYZ. मी मगाशी तुम्हाला कोणाचं नाव कसं लिहायचं ते शिकवलं. बघा, कोण ABC, कोणाचा जो शिरोबिंदू आहे तो मध्ये घ्यायचा. हे दोन्ही कोणाची माप सारखी आहेत म्हणून हे दोन कोण काय झाले, एकरूप झाले. आता मी या ठिकाणी समजा अशी आकृती काढली. लक्ष द्या, मी काय डिफरन्स येतो ते बघा. अशी एक आकृती काढली. आता हे असं चिन्ह दाखवलं म्हणजे हा काटकोन आहे हे तुमच्या लक्षात येईल. या त्रिकोणाला नाव दिलं मी PQR आणि याला दिलं मी LMN. आता हे त्रिकोण एकरूप आहेत का बघा. मी काय सांगितलं, एकरूपतेमध्ये सेम शेप आणि सेम साईज पाहिजे हे तुम्हाला सांगितलं. जेव्हा दोन आकृत्या एकमेकांशी एकरूप असतात तेव्हा त्यांचा शेप आणि साईज सेम पाहिजे हे मी सांगितलं. पण आता ह्या त्रिकोणामध्ये काय रे बघा, ह्या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण PQR जर बघितला तर तुम्हाला असा लहान दिसताना लहान वाटतो आणि त्रिकोण LMN बघितला तर हा मोठा दिसतो. पण त्रिकोणाची एकरूपता सांगताना त्रिकोणाच्या ज्या भुजा आहेत त्या भुजांची लांबी बघायची नाही. ती लांबी किती असू दे, आपल्याला काय बघायचं आहे, मेजर ऑफ द अँगल. त्या त्रिकोणाचं माप किती आहे, सॉरी त्या कोणाचे माप किती आहे हे बघायचं आहे. म्हणजे हा जरी कोण लहान वाटत असला आणि हा मोठा वाटतो कारण त्याच्या भुजा मी वाढवल्या आहेत, तर परंतु माप सारखे आहेत म्हणून हे दोन कोण सुद्धा कसे आहेत, एकरूप आहेत. कोण PQR एकरूप कोण LMN. लक्षात आलं? तर अशा प्रकारे ही आपल्याला एकरूपता तुमच्या लक्षात आली असेल. रेषाखंडाची लांबी समान असेल तेव्हा दोन रेषाखंड एकरूप असतात. कोणांच्या माप सारखी असतील तेव्हा कोण एकरूप असतात. आता मी या ठिकाणी एक आकृती काढते बघा, म्हणजे तुमच्या अजून लक्षामध्ये बसेल. आता या ठिकाणी मी आकृती काढलेली आहे, तुमच्या लक्षात तुम्ही अभ्यासलेली आहे आकृती. त्याला ह्या आकृतीला पंचकोन असे म्हणतात. आणि ह्या ठिकाणी मी दुसरी आकृती काढलेली आहे पंचकोनाची. आता ह्या दोन आकृत्या एकरूप आहेत का ते बघा, निरीक्षण करा. आता ह्या दोन्ही पंचकोनाच्या आकृत्या आहेत, दोघांचाही शेप सारखा आहे पण साईजचं काय, ते हा साईज याचं माप आहे किंवा याचं साईज आहे हे काय आहे, लहान आहे आणि हा काय आहे, मोठा आहे. म्हणजे ह्या एकरूप आकृत्या नाहीत. म्हणजे दोन आकृत्या एकरूप होण्यासाठी किंवा ज्या दोन आकृत्यांची
माप आणि त्याचे आकार दोन्हीही समान असतात तेव्हा त्या आकृत्या काय होतात, एकरूप होतात. हे तुमच्या लक्षात आले असेल. आता एकरूपता म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण विविध भौमितिक आकृत्यांची एकरूपता तपासली. आता आपल्याला कोणाची एकरूपता तपासायची आहे, त्रिकोणाची एकरूपता तपासायची आहे. की दोन त्रिकोण कोणत्या कंडिशन मध्ये एकरूप आहेत हे आपल्याला आता अभ्यासायचं आहे. बघा, त्रिकोणाची एकरूपता आपल्याला आता अभ्यासायची आहे. आता या ठिकाणी बघा, माझ्या हातामध्ये हे दोन त्रिकोण आहेत ना, हे दोन त्रिकोण आहेत. लक्षात आलं. आता मी हा पहिला त्रिकोण आहे त्याच्यावर हा दुसरा त्रिकोण मी ठेवते. काय झालेलं आहे, आता तुमच्या लक्षात पण येणार नाही की हे दोन त्रिकोण आहेत. हा एकच त्रिकोण तुम्हाला वाटेल, कारण मी एका त्रिकोणावर हा दुसरा त्रिकोण काय केलाय, असा ओव्हरलॅप केलेला आहे. केलाय की नाही, असा ओव्हरलॅप केलाय एकमेकांशी. हे दोन त्रिकोण काय झालेले आहेत, तंतोतंत जुळलेले आहेत. पण आता बघा, आता मी हा त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणाचं नाव काय आहे, त्रिकोण ABC. आणि हा दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR. आता मी हा A बिंदू आहे ना, A बिंदूवर मी कुठला बिंदू ठेवलेला आहे बघा, P. A बिंदूवर मी कुठला बिंदू घेऊन गेले, P. C वर कोणता घेऊन गेले, R. आणि हा B वर कोणता बिंदू घेऊन गेलेले, Q. तर ते एकदम परफेक्ट एकमेकांशी जुळलेले आहेत. जुळलेले आहेत की नाही. जर मी काय केलं, असं ठेवले तर हे त्रिकोण एकमेकांशी जुळतील का, असं केलं हे त्रिकोण एकमेकांशी जुळतील का, नाही जुळत, हो की नाही. समजा मी हा जो त्रिकोण आहे अजून रोटेट केला आणि हा P बिंदू आहे, हा मी P बिंदू B वर ठेवला, तरी हे त्रिकोण काय होणार, जुळत नाहीत. लक्षात आलं. समजा मी हा P बिंदू C वर ठेवला तरी हे त्रिकोण जुळत नाहीये. मग हे त्रिकोण कधी जुळले, मी जेव्हा A वर P बिंदू, C वर R बिंदू आणि B वर Q बिंदू नेऊन ठेवला तेव्हाच हे त्रिकोण जुळलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं की नाही. चौरसाचं तसं नव्हतं, आपण चौरस कसाही फिरवला, वर्तुळ कसंही फिरवलं, आयत, तर ते एकमेकांशी तंतोतंत जुळत होते. पण हे त्रिकोण नेहमीच एकमेकांशी जुळत नाही. एका विशिष्ट कंडिशन मध्येच ते एकमेकांशी काय होतात, जुळतात. कधी जुळतात, जेव्हा A बिंदूची मी B बिंदूवर नेला, B बिंदू समजा Q वर आणि C बिंदू मी काय केला, R वर आणला, तेव्हाच जुळले. मग ही एका विशिष्ट पद्धतीनेच त्रिकोण जुळवले तर हे त्रिकोण एकमेकांशी काय होतात, एकरूप होतात. आणि ही जी विशिष्ट पद्धतीने आपण जुळवतो ना, त्यालाच काय म्हणतात, एकास एक संगती असं म्हटलं जातं. ही शिरोबिंदूतली एकास एक संगती आहे, त्यालाच इंग्लिश मध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं नाही तुमच्या, की त्रिकोण हे शिरोबिंदूतील एका विशिष्ट संगतीनेच एकमेकांशी तंतोतंत जुळतात. आता शिरोबिंदूतील म्हणजे A ची P शी एकास एक संगती आहे, C ची कोणाशी आहे, R शी एकास एक संगती आहे आणि B ची कोणाशी आहे, Q शी एकास एक संगती आहे. म्हणजे विशिष्ट एकास एक संगतीनेच हे शिरोबिंदू जुळवले जातात. आणि जेव्हा ही शिरोबिंदू विशिष्ट पद्धतीने जुळतात तेव्हा हे दोन त्रिकोण कसे असतात, एकरूप असतात. मग आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे त्रिकोणाचे 6 घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. 3 कोण आणि त्रिकोणाच्या 3 बाजू असे त्रिकोणाचे 6 घटक आहेत. मग ह्या शिरोबिंदूतील एकास एक संगतीत जर हे त्रिकोण एकरूप झाले तर त्याचे हे 6 घटक आपोआप एकरूप होतात. हे लक्षात घ्या. पण विशिष्ट एकास एक संगतीच नेहमी नाही. मग ही एकास एक संगती तुम्हाला परफेक्ट कळली पाहिजे. शिरोबिंदूतील एकास एक संगती कोणती आहे ही समजली की मग आपल्याला त्रिकोणाची एकरूपता लिहिता येईल किंवा संगत घटक एकरूप कोणते आहे ते सांगता येईल. आता या ठिकाणी बघा, शिरोबिंदूच्या एकास एक संगती, मग हे त्रिकोणाचे जे शिरोबिंदू आहेत हेच त्रिकोणाचे काय असतात, इथे
कोण असतात, म्हणजे त्रिकोणाचे तिन्ही कोण काय झाले, दोन्ही त्रिकोणांचे तिन्ही कोण एकमेकांशी एकरूप झालेले आहे. कोण ए एकरूप कोण पी, कोण सी एकरूप कोण आर आणि कोण बी एकरूप कोण क्यू. त्याचबरोबर या बाजू सुद्धा, बाजू एसी ही बाजू पी आर शी एकरूप झाले. त्याच्यानंतर बाजू ए बी ही बाजू एक पी क्यू शी एकरूप झाले. आणि ही बघा बाजू बीसी ही बाजू क्यूआर सी काय झालेली आहे, ही बाजू बीसी आणि बाजू क्यूआर एकरूप झालेली आहे. लक्षात आलं तुमच्या त्रिकोणाची एकरूपता. ही त्रिकोण हे जे दोन त्रिकोण आहेत हे शिरोबिंदूतील विशिष्ट एकास एक संगतीनेच हे दोन त्रिकोण एकरूप होतात. त्याला 1 to 1 करस्पॉन्डन्स असं म्हटलं जातं. आता आपण प्रत्यक्ष आकृती काढून ते एकास एक संगती काय आहे त्रिकोणांमधली ती समजून घेऊया. तर या ठिकाणी मी हा जसा आपल्याला आकृतीत त्रिकोण दिसला तसं समजा आपण इथे त्रिकोण काढूया. आता तुम्ही जेव्हा आकृत्या काढता ह्या पेन्सिल पट्टी आणि पेन्सिलचा वापर करूनच काढायच्या आहेत, हाताने आकृत्या काढायच्या नाही, एवढं लक्षात घ्या. आता हा त्रिकोण एबीसी होता आणि दुसरा त्रिकोण आपला कोणता होता, पी क्यू आर. बघा हे दोन त्रिकोण आपल्याला दिसले. तर हे जे दोन त्रिकोण आहेत त्रिकोण पी क्यू आर, हे दोन त्रिकोण बघितले. शिरोबिंदूतील विशिष्ट एकास एक संगती हे दोन त्रिकोण एकरूप झाले होते. मग ही एकास एक संगती दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात, हे चिन्ह. एकास एक संगती दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. आपली लाईन असते ना, लाईनचा छोटीशी लाईन असं दिसतं तुम्हाला. ही ए बिंदूची कोणाशी एकास एक संगती आहे, पी शी आहे. तर आता मी इथे लिहिते शिरोबिंदूतील एकास एक शिरोबिंदू किंवा त्याला व्हर्टेक्स असं म्हणतात. शिरोबिंदूतील एकास एक संगती, एकास एक संगती करस्पॉन्ड्स टू व्हर्टेक्स. हे जे शिरोबिंदू आहे त्यांच्यातील एकास एक संगती. मग ए बिंदूची कोणाशी एकास एक संगती होती आपली मगाशी आकृतीमध्ये, ए ची कोणाशी होती, पी शी होती. मग आपण ती कशी लिहिणार, ए ची एकास एक संगती कोणाशी आहे, पी शी आहे. बी ची कोणाशी आहे, क्यू शी आहे. बी ची कोणाशी आहे, क्यू शी आहे. आणि सी ची कोणाशी आहे, आर बिंदूशी एकास एक संगती आहे. आले की लक्षात. शिरोबिंदूतील या विशिष्ट एकाच एक संगतीत हे दोन त्रिकोण एकरूप झाले. मग आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे त्या त्रिकोणाचे 6 घटक आपल्याला एकरूप मिळणार. मग कोणते 6 घटक आहे, तर एकरूप कोण. बघा एकरूप कोण. मग त्रिकोणाचे एकरूप कोण कोणकोणते कोण येणार, हा प्रत्येक शिरोबिंदू आहे, प्रत्येक शिरोबिंदूच्या ठिकाणी एक एक कोण आहे. मग कोण ए एकरूप कोण पी, नंतर कोण बी एकरूप कोण क्यू, कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर. हे आपल्याला एकरूप कोणांच्या 3 जोड्या मिळाल्या. आता एकरूप बाजू कोणत्या मिळतात बघूया. एकरूप बाजू त्रिकोणाच्या, या दोन त्रिकोणाच्या एकरूप बाजू. आता बाजू ए बी आणि बाजू पी क्यू. बघा मगाची पण आकृती आहे बघा समोर आपल्या, ही बाजू ए बी एकरूप बाजू काय झालेली आहे, पी क्यू झालेली आहे. बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू, किंवा त्याला आपण रेख ए बी एकरूप रेख ए बी एकरूप रेख पी क्यू.
रेख ए बी एकरूप रेख पी क्यू, नंतर ही बाजू कोणती आहे, बाजू पीसी एकरूप बाजू क्यू आर, बाजू किंवा रेख बीसी एकरूप रेख क्यू आर. लक्षात आलं तुमच्या. आणि आता तिसरी बाजू, बाजू सी ए म्हणजेच काय, रेख सी ए एकरूप रेख आर पी. लक्षात आलं तुमच्या की शिरोबिंदूतील एका दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूतील एका विशिष्ट एका सेट संगतीत हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्या त्रिकोणांचे कोण आणि बाजू, तीन कोण आणि तीन बाजूंच्या जोड्या आपल्याला काय मिळतात, एकरूप मिळतात. म्हणजे हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत, पण ते विशिष्ट पद्धतीनेच एकरूप आहे कारण त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये कोणती एका सेट संगती आहे, ए बी सी या शिरोबिंदूतील एका सेट संगतीमध्ये. बघा ही शिरोबिंदूतील एका सेट संगती त्रिकोणाची ए बी सी ही शिरोबिंदूतील एका सेट संगती आहे. म्हणजे हा ए बिंदू पी शी संगत आहे, हा बी बिंदू क्यू शी संगत आहे आणि हा सी बिंदू आर शी संगत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि ह्या एका सेट संगतीत हे दोन त्रिकोण कसे आहेत, एकरूप आहेत. बघा त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. शिरोबिंदूतील या एका सेट संगतीत हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. लक्षात आलं. आता समजा मी जर असं लिहिलं, त्रिकोण हा पहिला त्रिकोण मी असा लिहिला ए बी सी आणि पुढे मी त्रिकोण लिहिला क्यू पी आर. आता हे एकरूप आहे का आपल्याला तपासायचे. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण क्यूपीआर एकरूप आहे का हे आपल्याला तपासायचं आहे. आता या ठिकाणी ए ची एका सेट संगती कोणाशी आहे रे, पी शी आहे. आणि जर आपण असं लिहिलं तर इथे पहिलाच बघा ए ची एका सेट संगती कोणाशी आलेली आहे, क्यू शी आलेली आहे. ए ची एका सेट संगती कोणाशी आलेली आहे, क्यू शी आलेली आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप नाहीत. लक्षात आलं की नाही. एका विशिष्ट एका सेट संगतीतच हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आणि इथे समजा मी पहिला त्रिकोण एबीसी लिहिला आणि दुसरा त्रिकोण, कारण आपण त्रिकोणाचं नाव तीन प्रकारे वाचू शकतो हे मी सांगितलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे वाचू शकतो, 6 प्रकारे त्रिकोणाचं नाव वाचू शकतो. मग हा त्रिकोण पीक्यूआर आहे. हाच मी त्रिकोण काय केला, क्यूपीआर असं वाचन केला आणि मग त्याची एका सेट संगती आहे का याचा पडताळा घेतला तर नाहीये. पहिलंच आपल्याला ए ची एका सेट संगती कोणाशी मिळते, इथे क्यू शी मिळते. म्हणजे ती रॉंग आहे. आणि बी ची कोणाबरोबर आहे, बी ची इथे क्यू बरोबर आहे, रॉंग आहे. म्हणजे ही एका सेट संगती किंवा हे एकरूपतेचं विधान आहे हे कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे त्रिकोणांची एकरूपता समजण्यासाठी त्याच्या शिरोबिंदूतील एका सेट संगती समजणे फार आवश्यक आहे. जर तुम्हाला ही शिरोबिंदूतील एका सेट संगती समजली तर मग ते त्रिकोण एकरूप आहेत हे तुम्हाला सांगायला कठीण जाणार नाही आणि त्याचे एकरूप घटक पण आपल्याला लिहिता येतील. मला वाटतं हे तुम्हाला त्रिकोणाची एकरूपता समजली असेल. आता ह्याच्यावर आपल्याला कुठले प्रश्न विचारले जातात ते बघा. याच्यावर विचारला जाणारा प्रश्न, तर काही आकृत्या दिल्या जातात आणि या आकृतीमध्ये तुम्हाला एकरूप घटक सारख्या खुणाने दाखवले जातात आणि प्रश्न विचारला जातो की खालील आकृतीमध्ये एकरूप घटक सारख्या खुणाने दाखवलेले आहेत तर ते दोन त्रिकोण कोणत्या शिरोबिंदूतील कोणत्या एका सेट संगतीत एकरूप होतील, ती एका सेट संगती लिहा आणि चिन्ह वापरून त्रिकोणाची एकरूपता लिहा असा प्रश्न विचारला जातो. आणि एकरूप कोण आणि एकरूप बाजूंच्या जोड्या पण लिहायला सांगतात.
तर आता मी या ठिकाणी आपण उदाहरण बघूया. उदाहरणे इथे बघा, मी एक असा ट्रायंगल काढलेला आहे. हा एक ट्रायंगल काढलाय आणि दुसरा एक ट्रायंगल काढते. असा बघा, हा दुसरा ट्रायंगल काढते. या ठिकाणी दोन ट्रायंगल काढलेले आहेत आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याला हे दोन त्रिकोण दिले आहेत. याच्यामध्ये एकरूप घटक आपल्याला सारख्या खुणाने दाखवलेले आहेत. आता त्या सारख्या खुणा कोणता? आता समजा मी हा ट्रायंगल आहे, याला नाव देते एक्स वाय झेड, याला नाव देते एस टी यू. आता सारखे घटक कोणते आहेत ते बघा. तर आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, हा तुम्हाला काटकोन दिसतो, हा सारखा घटक 90 अंशाचा कोन आहे. त्याचबरोबर इथे एक असं काय काय दाखवलेलं आहे, झिरो सारखा छोटा झिरो दाखवलेला आहे. त्याचबरोबर इथे झिरो, इथे काय दाखवलेलं आहे, खुल्ली अशी दाखवली आहे. लक्षात आलं तुमच्या? त्याचबरोबर इथे अशी खूण दाखवलेली आहे बघा. त्या ज्या खुणा आहेत ना, त्या ज्या खुणा आहेत ह्या दोन्ही काय आहे, ह्या बाजू एकरूप आहेत, म्हणजे एकरूपतेच्या खुणा आहेत. प्रश्न कसा विचारला जातो, खालील आकृत्यामध्ये एकरूप जे घटक आहेत, एकरूप घटक सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत. म्हणजे एकरूप घटक कोणती? इथे ही बाजू आहे, ही बाजू आहे, इथे ही बाजू आणि ही बाजू सारख्या चिन्हाने दाखवली आहे. नंतर ही बाजू आणि ही बाजू अशा सारख्या खुणांनी दाखवलेले, कोण पण सारख्या खुणांनी दाखवलेले आहेत. तर ह्या कोणत्या एकाच एक संगतीत, शिरोबिंदूतील कोणत्या एकाच एक संगतीत हे दोन त्रिकोण एकरूप होतील ते ओळखायचं आहे. आणि त्या एकरूपतेवरून दोन त्रिकोणांची एकरूपता द्यायची आणि एकरूप घटक पण आपल्याला लिहायचे आहेत. लक्षात आलं तुमच्या? आता शिरोबिंदूतील एकाच एक संगती बघायची आहे. या ठिकाणी हा एक्स आहे, इथे एस आहे, इथे हा कोण हा सारखा खुणाने दाखवलेला आहे. म्हणजे बिंदू एक्स आणि बिंदू इथे काय येणार एस, यांच्याशी काय झालेले हा शिरोबिंदू किंवा पॉइंट एक्स आणि पॉइंट एस मध्ये एकाच एक संगती झालेली आहे. त्याचबरोबर इथे काय आहे झेड आणि इथे काय आहे यू, झेड आणि यू. त्याच्यानंतर कुठली सारखी खूण कुठे दिसते तुम्हाला, इथे वाय आणि टी. म्हणजे वाय आणि टी ही शिरोबिंदू मधील एकाच एक संगती आहे. बघा, एक्स ची कोणाशी संगती आहे, एस ची, एक्स करस्पॉन्डन्स टू एस, एक्स इज करस्पॉन्डन्स टू एस, झेड इज करस्पॉन्डन्स टू वाय आणि यू आणि वाय इज करस्पॉन्ड्स टू ए. म्हणजे ही एकाच एक संगती कशी झाली, एक्स झेड वाय, एक्स झेड वाय या एकाच एक संगतीमध्ये आणि हे एस यू टी ही एकाच एक संगती आहे. आणि ह्या एकाच एक संगतीमध्ये हे दोन त्रिकोण काय झालेले आहेत, त्रिकोण एक्स झेड वाय एकरूप त्रिकोण, त्रिकोण काय येणार एस यू टी, त्रिकोण एस यू टी. लक्षात आलं? अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकृत्या देतात, एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखवतात आणि शिरोबिंदू मधील एकाच एक संगती लिहायला सांगतात आणि त्यावरून त्रिकोणाची एकरूपता आपल्याला लिहायला सांगतात. आणि पुढे जाऊन कधी कधी प्रश्न विचारला जातो, तर एकरूप कोण आणि एकरूप बाजूंच्या जोड्या लिहा. तर आता इथे आपल्याला लिहायचं आहे एकरूप कोण कोणकोणते दिसले आपल्याला, एकरूप कोण कोणकोणते आहेत एकरूप कोण बघा. पहिला कोण वाय, कोण वाय सारखं चिन्ह कुठे आहे, इथे आहे कोण वाय एकरूप कोण टी
कोणाचं नाव 3 अक्षरामध्ये लिहा, सिंगल अक्षरामध्ये लिहा तरी चालतं, मी सांगितलेलं आहे. आता इथे कोण Y, एकरूप कोण T, नंतर कोण X, एकरूप कोण S, आणि तिसरा आहे कोण U, कोण Z, एकरूप कोण U. बघा, कोण Y एकरूप कोण कोणता आहे? T आहे. कोण X एकरूप कोण S आहे, आणि कोण Z एकरूप कोण U आहे. आणि आता एकरूप बाजू आपल्याला लिहायच्या आहेत. एकरूप बाजू कोणकोणत्या आहेत? एकरूप बाजू, आता एकरूप बाजू इथून सुरुवात करूया. बाजू XY, म्हणजेच रेख XY एकरूप. सारखी खूण इथे आहे ना, इथे 3 अशा लाईन काढलेल्या, इथे 3, म्हणजे ही बाजू या बाजूशी एकरूप आहे. मग रेख काय येणार? ST. ओके, नंतर इथे सारखी खूण आहे आणि इथे सारखी खूण आहे, म्हणजे रेख XZ, रेख XZ एकरूप रेख S, एकरूप रेख SU. ओके, आणि तिसरी कोणती साइड राहिली? XY झाली, आपली XZ झाली. आता YZ बघा, इथे आणि इथे सारखी खूण आहे, रेख YZ एकरूप रेख TU. लक्षात आलं तुमच्या? तर अशा प्रकारे एकरूपता आपण लिहिलेली आहे. आता हे काय झालेले आहे? एकरूप त्रिकोणाचे हे एकरूप पार्ट्स झालेले आहेत, आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघा, असं CPCT म्हणजे काय आहे? करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. Which are the corresponding parts of congruent triangles? थोडक्यामध्ये असं लिहितात. सेमी इंग्लिश पुस्तक असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हा शब्द सापडेल. मराठी मीडियमच्या पुस्तकामध्ये सापडणार नाही, पण सेमी इंग्लिशच्या पुस्तकामध्ये सापडेल की CPCT म्हणजे काय आहे? तर करस्पॉन्डिंग, त्याचा फुल फॉर्म बघा, करस्पॉन्डिंग parts of congruent triangle. बघा, corresponding parts of congruent triangles. Which are the corresponding parts of congruent triangles? These two triangles are congruent to each other. Then which are the corresponding parts of congruent triangle? 3 angles and 3 sides are also congruent. हे त्याचे 6 घटक आहेत, आणि हे 6च्या 6 घटक एकमेकांशी एकरूप असलेच पाहिजेत असं काही नाही. तर याच्यातले कोणतेही 3 घटक जर एकमेकांशी एकरूप असतील, शिरोबिंदूतील विशिष्ट एकाचे संगतीत यापैकी कोणतेही 3 घटक एकरूप असतील तर ते कसे एकरूप असतील, मग ते त्रिकोण कसे एकरूप होतील, हा तुम्हाला पुढचा भाग आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला समजले असेल की एकरूपता म्हणजे काय. आता दुसरे एक उदाहरण बघा, की अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, आणि आता या ठिकाणी तुम्हाला हा दुसरा प्रश्न असा विचारला जातो. समजा असा एक ट्रायंगल काढलेला आहे, आणि ह्या ट्रायंगल मध्ये असा एक ट्रायंगल आहे, बरोबर असा एक ट्रायंगल आहे, आणि याच्यामध्ये एकरूप घटक आपल्याला सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत. बघा, हा B, इथे नाव आहे, इथे आहे A. एकरूप घटक कोणते आहे? हा एकरूप घटक आहे. त्याच्यानंतर हा
हा एकरूप घटक, ही बाजू. लक्षात आलं? असा हा मोठा ट्रायंगल AQC काढला. तिच्या शिरोबिंदूतून इथे लंब टाकलेला आहे AD. त्याच्यामुळे ह्या त्रिकोणाचे 2 भाग झालेले आहेत आणि त्या 2 भागांचे त्याचे एकरूप घटक दाखवलेले आहेत. आता ह्या ठिकाणी असं साइन काढलेलं आहे बघा, असा काढलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो की ह्या AD हा काय आहे, एक रेषाखंड आहे, हा रेख आहे आणि प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. व स्वतःशी एकरूपता दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. स्वतःशी एकरूपता. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. स्वतःशी एकरूपता दाखवण्यासाठी हा असं चिन्ह वापरलं जातं. आपला एस आहे ना, आपण एस असा काढतो. हे थोडं शॉर्ट मध्ये काढायचं आणि ही स्वतःशी एकरूपता दाखवण्यासाठी काय झालेलं आहे, हे चिन्ह वापरतात. लक्षात आलं तुमच्या की हा प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. कारण हा जो रेषाखंड आहे, ह्या दोन्ही त्रिकोणांचे काय आहे, ती सामायिक बाजू आहे. त्या दोन्ही कोणते 2 त्रिकोण तयार झाले, त्रिकोण ADQ आणि त्रिकोण ADC. हे 2 त्रिकोण तयार झाले आणि हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, एकरूप आहेत. कारण त्यांचे एकरूप घटक आपल्याला दिलेले आहेत, ते एकरूप आहेत. पण त्यांच्या शिरोबिंदू मधील आपल्याला एकास एक संगती लिहायची आहे. आता बघा, जर हे त्रिकोण तुम्ही सेपरेट करण्याचा प्रयत्न केला, जर कापून आपण असे ते सेपरेट केले तर आपल्याला अशी आकृती दिसेल बघा. अशी आकृती आपल्याला त्रिकोणाची दिसेल. ओके, अशी आकृती दिसेल. म्हणजे इथे काय येणार आहे, नाव A, D आणि Q. आणि इथे पण A, D आणि C. हे 2 त्रिकोण मी कट केले. अशी आपल्याला आकृती दिसेल. एकरूप घटक दाखवा. इथे हा एकरूप घटक आहे, इथे हा त्याच्यानंतर हे कोण असे एकरूप दाखवले, ही बाजू, ही बाजू, त्याच्यानंतर ही बाजू आणि ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे कोणती, AD. इथे पण ही काय आहे, AD ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे. ती आपण अशा चिन्हाने दाखवू. शिरोबिंदूतील कोणत्या एकास एक संगतीत हे 2 त्रिकोण एकरूप होतील, तर ती एकास एक संगती शोधायची आहे. असं इथे निरीक्षण करा किंवा हे 2 आपण पाठ केलेले आहेत ते बघूया. आता A बिंदूशी कोणाशी एकास एक संगती झाली रे, A बिंदूशी झालेली आहे. A ची कोणाशी एकास एक संगती झाली, A बिंदू किंवा पॉइंट A करस्पॉन्ड्स टू पॉइंट A. A हा कोणाशी एकास एक संग झालेला आहे, A शी झालेला आहे. Q ची कोणाशी झाली आहे, Q बिंदूची कोणाशी एकास एक संगती झालेली आहे, हिअर Q. इथे काय सारखे घटक दाखवले आहेत, म्हणजे कोणाची झालेली आहे, C ची झालेली आहे. आणि बिंदू D ची कोणाशी एकास एक संगती झालेली आहे, बिंदू D शी झालेली आहे. लक्षात आलं तुमच्या? बघा नीट बघा, A बिंदूची A शीच एकास एक संगती आहे बघा. इथे बघा A हा दोन्ही कोणांचा तो काय आहे, दोन्ही त्रिकोणांचा शिरोबिंदू आहे. A एकास एक संगती A. Q ची कोणाशी आहे, C शी आहे. Q ची कोणाशी आहे, C ची. आणि D हा D ची D शी आहे. मग कोणत्या एकास एक संगतीत हे 2 त्रिकोण एकरूप झाले, बघा शिरोबिंदूतील एकास एक संगती मी पहिली लिहिते, AQD ही शिरोबिंदूतील एकास एक संगती आहे आणि ACD ही शिरोबिंदूतील एकास एक संगती आहे. या एकास एक संगतीत हे 2 त्रिकोण काय होणार आहे, एकरूप होणार आहे. मग ते आपण लिहिणार त्रिकोण AQD
एकरूप त्रिकोण ACD. लक्षात आलं तुमच्या? ही बघा, ही एक आकृती दिली होती. या आकृतीचे एका मोठ्या त्रिकोणाचे दोन त्रिकोणामध्ये विभाजन केलं होतं. ही त्रिकोणाची AD ही सामायिक बाजू आहे आणि ह्या एकाच एक संगतीत हे दोन त्रिकोण काय आहेत, एकरूप आहेत, हे आपण शोधलं. तुमच्या लक्षात आले असेल. आणि मग पुढे तुम्हाला प्रश्न कधी कधी विचारला जातो, ते एकरूप घटक कोणते आहेत ते लिहा. आता इथे एकरूप घटक तुम्ही बघितले तरी तुमच्या लक्षामध्ये येईल. कोण A, एकरूप कोण कोणते आहेत? एकरूप कोण बघा, कोण A एकरूप कोण A शीच एकरूप आहे. कोण D, कोण D हा कोण D शीच एकरूप आहे. प्रत्येक कोण स्वतःशी एकरूप असतो. इथे कोण Q हा कोणाशी एकरूप आहे? कोण C शी एकरूप आहे. आणि एकरूप बाजू, एकरूप बाजू. ओके, आता एकरूप बाजू रेख AB, रेख AB सारखी खूण कुठे दिसते ते बघायचं. रेख A, सॉरी इथे AB लिहायची सवय झाली. रेख AQ, रेख AQ एकरूप रेख AC, रेख AC. आणि रेख QD एकरूप रेख DC. आणि शेवटची बाजू रेख AD एकरूप रेख AD. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. रेख AD एकरूप रेख AD. अशा प्रकारे आपल्याला हे एकरूप घटक मिळाले आहेत. लक्षात आलं? दिलेल्या शिरोबिंदूतील एकाच एक संगतीत आपल्याला हे त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे शोधायचं असतं. त्रिकोणाची एकरूपता समजण्यासाठी पहिले त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकच एक संगती व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. ती जर एकदा चुकली तर आपलं पुढचं उदाहरण सगळं चुकेल. तर हे लक्षात घ्या. म्हणजे आज आपण एकरूपता म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. आणि याचा पुढचा जो भाग आहे हा आपल्या पुढच्या तासिकेमध्ये होणार आहे की ह्या 6 घटकांपैकी कोणते विशिष्ट घटक एकमेकांशी एकरूप असले तर ते त्रिकोण एकरूप होतील. म्हणजेच त्या त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आहेत ते पुढच्या तासिकेला बघू. तर आज तुम्हाला मी शिकवलेला भाग किती समजला हे मला बघायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला अगदी सोपे सोपे प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची तुम्ही काय करायचे आहे, उत्तरं द्यायची आहेत. लक्षात आलं? तर या ठिकाणी मूल्यमापन, आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं द्या. आकृतीवरून खालील आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे सांगा. सोपे सोपे प्रश्न आहेत आणि हे सोपेच प्रश्न महत्वाचे असतात कारण आपलं बेसिक नॉलेज त्यामुळे काय होतं, पक्क होतं. आणि ते एकदा पक्क झालं की मग आपल्याला पुढचा भाग कठीण जात नाही. आता मी इथे एक ट्रायंगल काढलाय. ट्रायंगल DEF किंवा त्रिकोण DF काढलेला आहे. आता ह्या त्रिकोणामध्ये मी पहिला प्रश्न विचारणार आहे की हा कोण D आहे, या कोण D समोरच्या बाजूचे नाव काय? कोण सांगताय? सांगा, कोण सांगताय? कोण सांगताय उत्तर? कोण D समोरील बाजूच्या कोणाचे नाव काय? टीचर कोणत्या? बघ, हा कोण D आहे, या कोण D समोरील बाजूचे नाव काय असं विचारलंय. टीचर कोण E आणि कोण F? नाही, मी बाजू विचारले. बाजू कोण D समोरची बाजू कोणती? हा कोण D आहे, या कोण D समोरची बाजूचे नाव कोणती बाजू आहे? बाजू कोणती येणार? बाजू E आणि F.
ई आणि F बोलायचं नाही. बाजू EF. बाजूमध्ये आणि बाजूचं नाव लिहिताना आणि शब्द कुठेही येत नाही, तर ती बाजू काय होणार? बाजू EF. हा, बघा तुम्हाला हा प्रश्न लक्षात आलाय का की कोण डी समोरील बाजू, कोण डी समोरील बाजू लक्षात आलं? हा, कोण डी समोरील बाजू कोणती आली आपली? काय उत्तर सांगितलं तू? तर सांगितलं बाजू, बाजू EF. बाजू EF किंवा त्याला आपण दुसरा शब्द काय वापरतो रे बाजू ऐवजी? हा, टीचर रेख. हा, रे EF वापरतो. हा, आता दुसरा शब्द दुसरा प्रश्न मी विचारते. बाजू DF समोरील कोण कोणता? बाजू DF समोरील कोण कोणता? कोण सांगते मला? टीचर मी सांगू आयुष. हा, बोल बेटा आयुष. बाजू टीचर DF. हा, टीचर कोण ई. कोण ई. लक्षात आलं? हा, बाजू DF आहे. सगळ्या मुलांनी लक्ष द्या की त्याच्या समोरचा कोण कोणता आहे? ई आहे. आता तिसरा प्रश्न मी विचारते. बिंदू ए आणि बिंदू ई आणि बिंदू F. बिंदू F यांनी समाविष्ट केलेली बाजू, यांनी समाविष्ट केलेली बाजू कोण सांगताय? बघा मी बोलताना तुम्हाला टीचर प्रश्न. मी सांगू आयुष. बिंदू टीचर बाजू EF. बाजू EF. बिंदू ई आणि यांनी बिंदू F आहे यांनी समाविष्ट केलेली किंवा इन्क्लूड केलेली बाजू कोणती आहे? बाजू EF. EF. व्हेरी गुड. हा, शेवटचा प्रश्न बघा. बाजू डी चे लगतचे कोण? लगतचे कोण कोणते आहेत? कोण सांगते? लगतचे ऍडजस्टंट अँगल. हा, ही बाजू DE आहे. त्या बाजू DE चे लगतचे कोण कोणते? कोण सांगते? बाजू DE चे लगतचे कोण कोणते आहेत? सांगा. बाजू DE चे लगतचे कोण F. कोण F. कोणते आहेत? बाजू DE चे लगतचे कोणते आहेत? कोण F. लगत मी अपोजिट नाही विचारलं. बाजू डी च्या अपोजिट F आहे. मी काय विचारलंय? बाजू डी आणि E च्या लगतचे शेजारचे ऍडजस्टंट अँगल. टीचर कोण डी. हा, कोण डी. आता हे लक्षात आलं? बघा कन्फ्युज व्हायचं नाहीये. हा कोण डी समोरील बाजू आपल्याला बाजू मिळाली किंवा मग बाजू बाजू DF समोरचा बाजू बाजू DF चा समोरचा किंवा अपोजिट अँगल DF. टीचर कोण ई. कोण ई. हे तुमच्या आहे. बघा कन्फ्युज व्हायचं नाही. पुन्हा पुन्हा ते रिवाइज करायचं. लक्षात राहणार. काही कन्फ्युजिंग व्हायचं नाही. तर या ठिकाणी तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. तुम्ही गृहपाठामध्ये एकच प्रश्न चांगला अभ्यासायचा आहे. पान नंबर तुमचं पाठ्यपुस्तक आहे. पान नंबर 82 वर हा प्रश्न आहे. चला चर्चा करूया. चर्चा करूया अशा स्वरूपाचा लिहिलेला एक प्रश्न आहे. ती चर्चा करूया. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर्गामध्ये त्या प्रश्नाची चर्चा करा. काय तो प्रश्न आहे तो तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये नंतर बघा आणि चर्चा करा. आजचा पाठ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल. तुम्हाला हे सगळं समजलं असेल असं मी गृहीत धरते.
प्रश्नांची उत्तरं पण तुम्ही छान दिलेली आहेत. आता नवीन टॉपिक याचा पुढचा जो भाग आहे आपण तो पुढच्या आठवड्यामध्ये बघूया. हॅव अ गुड डे. धन्यवाद.